सरकार नामाच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकनाथ शिंदे नाराज झाले की कुठं दरेगावला जातात, काही प्रॉब्लेम झाला की दिल्लीला जातात. एकनाथ शिंदेच्या ह्या रुटीनच्या बातम्या आपण नेहमीच बघत असतो. पण आता एकनाथ शिंदेच्या या दिल्ली वारीवरती खुद्द फडणवीस यांनी एक इशारा दिलेला आहे त्यांना, की दिल्लीनी काय क्लिअर मेसेज दिलेला आहे एकनाथ शिंदे यांना ते फडणवीस यांनी आता क्लिअर सांगितलेलं आहे. दिल्लीला खूप कामं आहेत, म्हणजे दिल्लीकडे खूप कामं आहेत. काय असतील ती छोटी मोठी प्रकरणं महाराष्ट्रातच सोडवली जातील. त्यामुळे जी काही छोटे मोठे वाद असतील किंवा सीट शेअरिंगचा विषय असेल किंवा एखाद्या सरकारमधल्या कामाचा विषय असेल, तर आता ही कामं घेऊन दिल्लीला जाऊ नये असा हा एक मेसेज आहे एकनाथ शिंदे यांना. आता त्यामुळं सतत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जो त्यांचा दिल्लीचा कनेक्ट होता, जो त्यांची दिल्लीची जी हॉटलाईन होती, ती आता कुठंतरी खंडित होऊन ती आता देवेंद्र फडणवीस यांच्याशीच त्यांना या हा सगळा कॉन्टॅक्ट ठेवावा लागणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण समजून घेऊया आणि इतरही 2-3 विषयावरती आपण या न्यूजरूम लाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. सुरुवातीला आपण जे प्रकरण सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी एक क्लिअर मेसेज दिलेला आहे. मुंबई तक बैठकमध्ये जो एक 2 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले होते. त्या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. जो सातारा जिल्हा परिषदेचा जो वाद झाला होता, भाजपचा अध्यक्ष विजयी झाला तिथं, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सत्तेत बसायचा प्रयत्न करत असताना, तर त्यानंतर जे वाद झाला, त्यानंतर एकनाथ शिंदेची दिल्ली वारी झाली किंवा मध्यंतरीच्या काळात पण आपण बघितलं की एखादी निवडणूक आली, एखादा वाद झाला, एखादं काम काढून घ्यायचं असेल तर एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी जातात. असं म्हणतात की ते मोदी शहा यांच्याशी चर्चा करतात किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतात. पण ह्या चर्चांना आता कुठंतरी उपाय महाराष्ट्रातच शोधावा लागणार आहे. हा फडणवीस यांनी क्लिअर मेसेज त्या कार्यक्रमातून दिलेला आहे. फडणवीस यांना जेव्हा विचारलं या सगळ्या ह्याच्याबाबत, एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारीबाबत, तर फडणवीस यांनी त्याच्यावरती असं उत्तर दिलं की दिल्लीकडे खूप कामं आहेत. दिल्लीने त्यामुळे क्लिअर सांगितले जे काय असतील ते विषय तुम्ही महाराष्ट्रातच सोडवा, महाराष्ट्रातच यावरती उपाय काढा. अंतिम जर काय नाहीच झालं तर तुम्ही मग दिल्लीकडे या. पण डॅमेज कंट्रोलचा पण हा, प्रयत्न असू आणि या शकतो सगळ्यात की की दुसरी बाजू काय आहे की शिंदे ज्या काही पद्धतीची तयारी करत आहे, श्रीकांत शिंदे महाराष्ट्रभर फिरले, वाघमारेने महाराष्ट्र दौरा केला, त्यानंतर हे जे काही खासदार फोडत आहे, जी काही थेअरी समोर येते की फडणवीसांना पंतप्रधान व्हायचं होतं आणि ते खोडून काढण्यासाठी अमित शहानी त्यांचे बळ कमी करण्यासाठी शिंदेंना बळ दिलं, असं एक सगळं गणित आहे. तर हे खोडून काढण्यासाठी आपल्याकडे इनफ आहे का, की म्हणजे फडणवीस जे बोलले ते फक्त फडणवीस बोलले, दिल्लीतनं असा काही समाचार आलेला नाही आहे आणि शिवसेनासुद्धा स्वतःच्या स्वबळावर मोठं करण्यासाठी हे करतायत. मुख्यमंत्री पदावर असणारा व्यक्ती हे वाक्य असं सहज बोलेल असं वाटत नाहीये. हा, देवेंद्र फडणवीस सारखा नेता की त्यांना माहिती आहे की आपल्या शब्दाची किंमत आता महाराष्ट्रामध्ये काय आहे, तर तो इनडायरेक्टली संदेश आहे की इथं बॉस मीच आहे हा सांगण्याचा तो एक सॉफ्ट पद्धतीनं प्रयत्न आहेत. आणि किती नाही म्हटलं तरी शिंदेची महत्वाकांक्षा खूप मोठी आहे. ते काय त्यांच्या मागण्या इथं पूर्ण होत नाहीतच. म्हणजे त्यांनी किती चर्चा केल्या, काही केल्या तरी भाजप त्यांना, इथलं स्थानिक भाजप त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतच. त्यामुळे ते नाईलाजाने ते वरती जात आहेत. म्हणजे विधान परिषदेच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे त्यांना भेटले होते. मग त्यामुळे असं चित्र निर्माण झालं होतं की हा वाद इथंच मिटल, पण तो इथं मिटला नाही, त्यांना वरतीच जावं लागेल. तर कुठल्याही म्हणजे विरोधक नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता सत्ताधारी विरोधक म्हणण्यापेक्षा की सत्ताधाऱ्यांमधलेच विरोधक असं हे चित्र आहे एकंदरीत. आणि ठाकरे त्याला बाहेरनं हवा घालायचं काम करतायत की मुख्य पंतप्रधान होऊ नये म्हणून त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. ती राजकीय स्टंटबाजी वाटते मला. त्याच्यामध्ये फार तथ्य असेल आणि लगेच आपण स्वतःवरनं स्वर्ग गाठायला नको. मोदी आहेत अजून, त्याच्यामुळं इतकं पुढं नको जायला आपण. पण ते एक आपण राजकारणामध्ये आहोत आणि आपल्याकडे मुद्दे आहेत आणि भविष्यामध्ये कधी जुळवून घ्यायचं असेल तरी आपल्याकडे हे आहेच की आम्ही तुमच्या मागे तेव्हा उभे राहिलो होतो, आम्ही तुम्हाला सावध केलं होतं. त्यामुळे एक तो ठेवलेला, एक ठाकरेंनी ठेवलेला एक मार्ग मला वाटतो. त्यामुळे आत्ता आपला मुद्दा हाच आहे की फडणवीस जे बोलले ते खूप सिरियसली बोललेले आहेत. ते शिंदेंनी सिरियसलीच घ्यायला हवं. पक्षविस्तार करताना सुद्धा त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की भाजप त्यांना सहजासहजी वाढू देणार नाही. सर तुमचं राहिलं.
परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फक्त हा एकनाथ शिंदेसाठीच मेसेज होता का, तर तसं नाही आहे. हा मेसेज सुनेत्रा पवारांसाठी सुद्धा होता. परंतु मध्यंतरी त्यांनी, कारण सुनेत्रा पवार परंतु त्यांनी 2 मुद्दे जे होते, अर्थ खात्याचा जो मुद्दा होता त्यासाठी इथं फडणवीस खाता देत नाही, मग त्यांनी बैठकीत सांगितलं राष्ट्रवादीच्या. आणि त्यानंतर त्यांनी अमित शहाची भेट घेतली दिल्लीमध्ये जाऊन. जय पवार असतील किंवा पार्थ पवार होते, यांच्यासोबत त्यांनी अमित शहाची भेट घेतली होती. आणि या बैठकीत सुद्धा अर्थ खात्याचा मुद्दा हा चर्चेत आला होता, असे ते यावेळेस खूप चर्चा झाली होती. त्यामुळं मला असं एकंदरीत वाटतं. तुमच्या माहितीसाठी मी लेटेस्ट न्यूज सांगतो तुम्हाला. जय पवारांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आमचं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे. आणि मला नाही वाटत की राष्ट्रवादी आता त्या स्थितीमध्ये आहेत की फडणवीसांना पार करून थेट वरती चर्चा शिंदेसारखे करतील. कारण कालची जी आपण आता ज्या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन एकनाथ शिंदेची किंवा फडणवीस यांची ही जी बातमी सांगितली, त्याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हेही क्लिअर केलं की राष्ट्रवादी अर्थ खातं मागितलेलं आहे. हे क्लिअर केलं त्यांनी की राष्ट्रवादीला अर्थ खातं हवं आहे, पण जोपर्यंत माझ्या वरिष्ठांकडून मला मार्गदर्शन येत नाही तोपर्यंत ह्या चर्चा पुढे सरकणार नाहीत. याचा अर्थ अजून दिल्लीच्याच मनात नाहीये की राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळालं पाहिजे, किंवा राष्ट्रवादीचा अजून तसा आवाका लक्षात येणार. राज्याची अर्थव्यवस्था आता किती नाजूक आहे किंवा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, हा जो एकूण अर्थव्यवस्थेचा आवाका लक्षात येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीकडं अर्थ खातं दिलं जाणार नाहीये. आवाक्याचा तो मला ऍक्च्युली तुम्हाला ना आवाक्याचा प्रश्न नाही वाटत आहे की ते जर अर्थ खातं दिलं तर राष्ट्रवादी आता कुठेतरी थांबलेली जी दिसतीये ना ती वेगाने पुढे जाईल. आमदारांना निधी मिळतील, त्यांची कामं होतील आणि परत मग त्यांना थोडी ताकद मिळेल. मग दादांच्या जाण्यामुळं जे काही संकट राष्ट्रवादीवर ओढवलेलं आहे त्यातनं ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. आमदार निधी आपल्याला मिळवून आपली कामं होतील या दृष्टीनं सुनीलराव वहिनींकडे जात आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला खेळ बसणं ही अर्थ खातं त्यांच्याकडे नसणं ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि जर अर्थ खातं नसेल, काम नसेल, तर हळूहळू हे आमदार त्यांच्यापासून लांब नाही होणार, मात्र कामं होत नाहीत आमच्या मतदारसंघामध्ये. त्यामुळे कुठेतरी भाजपला तिथं पेस मिळेल. आणि एक मिनिटं मी फक्त एक पूर्ण करतो. आणि मी ज्या प्रकारे मी नेहमी म्हणतो की भाजप फक्त आजचा उद्याचा विचार नाही करते, 5 वर्षांचा विचार करतात. ते 2029च्या निवडणुकीचा विचार करतात आणि त्याच्या येणाऱ्या नंतरच्या निवडणुकीचा सुद्धा विचार करतात की भविष्यामध्ये जर स्वबळावर लढायचं असेल तर आपल्याला कुठं कुठं पेस आहे आणि अर्थ खात्यामुळे तिथे पेस निर्माण करू पाहतायत. मला वाटतं अनुभव पण तेवढाच महत्वाचा असेल, कारण जो अनुभव अजितदादांकडे होता तो मला वाटतं सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल का हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सुरुवातीचे काही दिवस आठवा, ज्यावेळेस लाडकी बहीणचा निधीचा प्रश्न येत होता त्यावेळेस समाज कल्याण विभाग असेल किंवा इतर विभाग असतील त्याचा सगळा निधी वळवून इकडे वाटप करावं लागत होतं. त्याच वेळेस सरकारची नाकीनऊ येत होते. आणि अशा काळामध्ये त्यात आता अजितदादा नाही आहेत, अनुभवी माणूस नाही आहेत, कोटीचं कर्ज आहे. आणि असं असताना एक अनुभव वहिनींवरती अन्याय होईल की आपण त्यांच्या कॅपॅबिलिटीवरती आपण प्रश्नचिन्ह, कारण की त्यांच्याकडे ऐका नाही 90% जरी काम 10% नेत्याचं असलं तरी 90% काम हे त्या हा त्यांच्या कॅपॅबिलिटीवरचा प्रश्न घ्यायचा मुद्दाच नाहीये. जो प्रशासनाचा अनुभव लागतो किंवा जो अर्थव्यवस्थेचा अनुभव लागतो, जो अजितदादांकडे अर्थव्यवस्थेचा अनुभव होता तो आता सुनेत्रा पवारांकडे अनुभव नाहीये. ह्यामुळे एवढा अनुभव तर मुख्यमंत्र्यांकडे पण नाहीये, कारण की परंतु ऐका आपण आपला मुद्दा भरकटतोय असं मला वाटतंय. कारण मी चर्चेची सुरुवात केली होती ना ती यासाठी केली होती की सुनेत्रा पवार दिलेले जातात हा मुद्दा त्यातला म्हणजे हायलाईट करण्यासारखा होता. अर्थ खात्याचा मुद्दा एक त्याच्यात असू शकतो, मुद्दा आहे त्याच्या बरोबर आहे, परंतु सुनेत्रा पवार सुद्धा दिल्लीला जाण्यास सुरुवात झाली होती. आणि आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्यानंतर सुद्धा काही त्यांचे मुद्दे होते, त्यांना काही खाते अपेक्षित होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा थेट दिल्लीमध्ये अमित शहाशी चर्चा केली होती जाऊन तिथे. आणि प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील त्यांनी सुद्धा मध्यंतरी विविध मुद्द्यावरती अमित शहाची भेट घेतलेलीच आहे ना, आपण हे नाकारू शकत नाही. म्हणून कुठतरी फडणवीसांना साईडला करून राष्ट्रवादीचे नेते सुद्धा दिल्लीमध्ये जात होते, आपण हे नाकारू शकत नाही. कारण हे चर्चा मीडियावरती फोटो पण आले त्याचे आणि त्यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पण हा संदेश फडणवीसांनी एक प्रकारे दिलेला दिसतोय. फडणवीस यांचा एक क्लिअर मेसेज आहे की तुम्ही हायरार्की फॉलो करा, की इथं राज्यात मी बॉस आहे, मुख्यमंत्री मी आहे, मला डावलून तुम्ही डायरेक्ट दिल्लीशी कनेक्ट ठेवू शकत नाही. नाही, आता आपण जे बोललो ना
म्हणजे फडणवीसांचं ते वक्तव्य, तर मला वाटतं त्याला जे वेगवेगळे अँगल आहेत पक्षाचे ते आपण बोललो. पण मला असं वाटतं फडणवीस जरी बोलले, जरी ते मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्या शब्दाला खूप मान आहे किंवा त्यांचं वाक्य खूप जबाबदारीचं असेल, पण मला दुसरा याचा अर्थ असाही वाटतो की आपण जेव्हा म्हणजे राजकारण जर फॉलो करत आलो आहे तर मागच्या काळातलं बदललेलं राजकारण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं होतं आणि त्यावेळेस दिल्लीतून जी खेळी झाली होती, कारण त्यावेळेस म्हणजे फडणवीस समोर येऊन म्हटले होते की मी बाहेरून पाठिंबा देणार आणि मग नंतर आपल्याला अचानक धक्का बसला तो त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनं. त्यानंतर आता पुन्हा चित्र बदललंय. आता शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि मग जिथे ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत ना, तिथे ॲक्च्युली म्हणजे जे तुम्ही सगळे बोललात ना त्यातला कुठेतरी तो जिस्ट यातच आहे की ते दोन्ही उपमुख्यमंत्री कुठेतरी फडणवीसांना डावलून शहांच्या शब्दाला किंमत देत आहेत. कारण अमित शहांनी खरं तर या दोन नेत्यांना म्हणजे जवळ केलंय. म्हणजे जसं महाविकास आघाडीचं समीकरण जुळवण्यात जसं शरद पवारांचा हात होता, तशी ही जी महायुती नवीन आपण बघितली, शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत येणं असो वा अजित पवारांना सोबत घेणं असो, त्या दोन्हींमागे अमित शहांचा हात होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून अमित शहांना तो एक कुरवाळलं जातं किंवा त्यांच्या शब्दाला खूप मान आहे. म्हणजे फडणवीस आता ऑब्व्हियसली फडणवीसांना हे सांगावं लागणार, तुम्ही कुठल्याही माध्यमांसमोर गेलात, कारण ते सत्तेत म्हणजे मला पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परवा घेतलेली पत्रकार परिषद, म्हणजे मागच्या आपल्या न्यूजरूम लाईव्हमध्ये पण मी ते सांगितलं होतं आणि आजचा कॉन्टेक्स्ट हा आहे की त्यावेळेस पण त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या वेळेस तुम्ही विरोधी पक्षाला संपवायला जाता तेव्हा सत्तेत असणाऱ्या लोकांमध्येच विरोधक तयार होत आहेत आणि ती जी धोक्याची घंटा आहे ना, मला असं वाटतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे इतर वेळेस काय बोलतात याला आपण खरं तर खूप सिरियसली घेत नाही, कारण त्यांचं मतांमध्ये आपल्याला रूपांतर पाहायला झालेलं दिसत नाही. पण मला असं वाटतं हे जे आहेत ना, म्हणजे उद्धव ठाकरे आहेत ते फडणवीसांना कुरवळतायत किंवा फडणवीसांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या बाजूनं साजेसं एक राजकीय टीका टिप्पणी करतायत आणि इकडे राज ठाकरे मात्र थेट अमित शहांना टार्गेट करतायत आणि अमित शहांच्या माध्यमातून भाजप कसं राजकारण करू पाहतंय याच्यावर बोट ठेवतात. आणि मग या सगळ्याला जर म्हणतात ना, अमित शाह आणि मोदी हे म्हणजे दिल्लीतल्या ज्या वेळेस काही लोकांशी माझं बोलणं झालेलं तेव्हा भाजपतल्या गोटात पण चर्चा आहे की सध्या जर मोदी पुढच्या वेळेस नसतील 2029ला तर अमित शहांना ती खुर्ची हवी आहे. पण अगेन इट कम्स की कोणाला तरी प्लस मायनस ज्या गोष्टी असतात त्या पुढे कशा घडतायत, कारण अमित शहांचं एकट्याचं नाव चर्चेत नाही आहे पंतप्रधान पदासाठी. हा विषय तर थोडा वेगळाच होतोय, पण मी एक कॉन्टेक्स्ट सांगते की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, फडणवीस सगळ्या बाजूंनी व्यवस्थित बॅलन्स साधून गोष्टी साधण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना एकनाथ शिंदेंना पण महाराष्ट्रात मी तुमचा बॉस आहे, तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात काम करता हे सांगायचं आहे. दुसरीकडे त्यांना केंद्राला पण एक प्रकारे म्हणजे भाजपमध्ये जरी वरिष्ठांचा संदेश असला तरी त्यांना हेही सांगायचं आहे की महाराष्ट्रात माझं चालतं, मला माझे राईट्स आहेत, मला माझ्या पद्धतीनं गोष्टी हाताळता येतात. पण ही नेते मंडळी ज्यावेळेस स्पेशली हे जे सहकारी मित्रपक्ष तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्यांना हाच मार्ग निवडायला सांगा. म्हणजे हा स्वतःच्या पक्षाला दिलेला सुद्धा एक संदेश आहे. स्वतःच्या पक्षावरून मी एक सांगतो, राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय विखे पाटील असतील, यांची पण अशी जी एक हॉटलाईन आहे, त्यांचा पण थेट अमित शहांसोबतचा कनेक्ट आहे. बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस यांना डावलून राधाकृष्ण विखे पाटील हे अमित शहांना भेटण्यासाठी जात असतात. त्यांचे बऱ्याचदा फोटोही येत असतात. मी मागच्या वेळी काहीतरी कॅल्क्युलेशन केलं होतं तर साधारण ते 9 ते 10 वेळा डायरेक्ट अमित शहांना भेटायला गेलेले आहेत. मागच्या भाजपमध्ये आल्याच्या नंतरची गोष्ट आहे ही. त्यामुळे त्यांचा सुद्धा एक महाराष्ट्रामध्ये विखे पाटील यांच्या मागे आपण हे नाकारून चालणार नाही की त्यांच्या मागे सुद्धा एक मराठा लॉबी कायम सक्रिय असते विखे पाटलांच्या मागे. त्यामुळे ते सुद्धा त्यांची एक स्पेस कुठेतरी तयार करतायत. जर केंद्रात फडणवीस गेले उद्या तर एक महाराष्ट्रात आपली स्पेस तयार व्हावी यासाठी तेही कुठेतरी प्रयत्न करतायत. 2 ते 3 नेते आहेत. तू जे पेस जे म्हणतोयस ना, म्हणजे हा विषय खूपच भरकटत चाललाय. मग असे महाराष्ट्रात असे 2 ते 3 लोक मला माहिती आहेत, म्हणजे विश्वसनीय सूत्रांच्या वेळेने की त्यांनी तयारी पण चालू केली आहे, सर्वे चालू केलेले आहेत, त्यांचं सोशल मीडिया हँडलिंगसाठी लोक नेमलेली आहेत की बाबा पुढचा
फडणवीस केंद्रात जातील आणि मग आपली संधी असेल, असे 2 ते 3 नेते भाजपमध्ये आहेत की जे स्वतःला आता नंबर 2 म्हणून बघतायत. नंबर 2 म्हणून नंबर 2 म्हणून दोघांची नावं सांगू शकतो. रवींद्र चव्हाण असू शकतात. अजून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 2 नावं खूप महत्वाची आहेत. एक तर म्हणजे बावनकुळे आणि चव्हाण, ही रवींद्र चव्हाण ह्यांची नावं तुम्ही या पहिल्या तुम्ही जे म्हटलाय त्याच्यामध्ये आहेत की फडणवीस गेल्यानंतर आपल्याला संधी मिळेल असं ह्यांना खूप म्हणजे त्यांच्या चांगली वाटतंय. आणि त्यांच्या लोकांनाही वाटतं. म्हणजे त्यांच्या वाटण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या जेव्हा लोकांशी बोलतात ना तेव्हा ते हेच सांगतात की आता साहेबांचाच नंबर आहे. तर ते तुम्हाला ते प्रकर्षानं जाणवेल की खूप जणांची तिकडे डोळे लावून बघितलेत की आत्ताच एक मध्ये हे पण आलं की फडणवीसांना अर्थमंत्रीपद मिळणार आहे आणि ते अर्थमंत्रीपद होतील त्यासाठी दिल्लीतनं एक विशिष्ट लॉबी काम करते. ती करतही असेल, मात्र फडणवीसांची स्वतःची इच्छा नाही आहे की त्यांनी एवढ्या लवकर दिल्लीमध्ये जावं. कारण की महाराष्ट्रासारखं राज्य जे आहे त्या राज्यावरती आपला स्वतःचा ठसा उमटवायला विशिष्ट वेळ विशिष्ट काळ लागतो आणि फडणवीसांना तो तेवढा पुरेसा मिळालेला नाही आहे. पहिला 5 वर्षाचा मिळाला आणि आत्ता त्यांना हे सरकार घेऊन चालू लागतं की जेव्हा तुम्ही महिला धोरण म्हणता तेव्हा आपल्याला हे आठवतात, शरद पवार आठवतात किंवा आपल्याला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आठवतात. तसं या राज्यावरती ज्या ज्या नेत्यांनी आपला ठसा उमटवला त्याच्यामध्ये आपलं नाव असावं अशी राजकारणी म्हणून त्यांनी ती मोहीम सुरू केलेली आहे. आणि जेव्हा तुम्हाला राजकारणात वर्चस्व निर्माण करायचं असतं तेव्हा तुम्हाला विरोधकांना दाबून, तुमचे जे मित्र आहेत त्यांनाही दाबून तुम्हाला ते राजकारण करावं लागतं आणि मग पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये तेच आत्ता फडणवीस करतायत. एवढंच म्हणजे मोठी नेती जे केंद्रापर्यंत गेली याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आता यशवंतराव चव्हाण तर स्वातंत्र्य मिळालं होतं, आपल्याकडे फारसे नेतेही नव्हते, त्यांना सोडून देऊ त्यांनी महाराष्ट्रात 5 टर्म मुख्यमंत्र्याचा काळही पूर्ण नाही केला 5 वर्षांचा. पण शरद पवार झाले, त्याच्या आधी शंकरराव चव्हाण आणि वसंतराव नाईक. आता वसंतराव नाईक हे सलग 11 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कृषी धोरणांमुळे आपण त्यांना ओळखतो. दुसरं नाव आहे अशोकराव चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण, ज्यांनी जायकवाडीसारखी धरणं बांधली, एवढं मोठं काम केलं ज्याच्यामध्ये जलक्रांती आणली. बरोबर. वसंतराव नाईक यांचे सुधाकरराव नाईकांचे पुतणे वसंतराव नाईकाचे पुतणे सुधाकरराव नाईक, हे एक तिसरं नाव आहे. तर असे मोठी नेते जाताना ना ते काहीतरी काम करून गेले, याचा ठसा उमटून गेला. तर पाठीमाग मी अशी एक थेरी खूप दिल्लीच्या पत्रकारांकडून ऐकली होती की भाजपला पुढचा चेहरा असा पाहिजे ज्यांनी ना एका राज्याला स्क्रॅचपासून उभं केलंय. उदाहरणार्थ मोदी. बरोबर. जसं हे जे मी 3 नावं सांगितले महाराष्ट्रातले, असं काहीतरी नाव. ओके. आता अशी कुठली नाव आहे ज्यांनी राज्य उभा केलेत? तर एक नाव आहे पृथ्वीराज सिंग चौहान, ज्यांच्या कृषी धोरणांचे भारतभर शिवराज सिंग चौहान, नावात माझा जरा गोंधळ होतो, सांभाळून घ्या, सगळ्यांना माहित आहे, प्रेक्षकांना माहित नसेल. तर शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम भारतभर प्रसिद्ध आहे. तर हे एक असं नाव आहे जे तिथं जाऊ शकतं. बरोबर आहे. तो म्हणतो की फडणवीसांनी अजून तसा करिश्मा करायचा बाकी नाही. माझं मत थोडं वेगळं आहे. फडणवीस यांचं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतलं जर आपण काम बघितलं तर ते खरंच एक्सलंट काम आहे. एक मिसिंग लिंक आहे. ठीक आहे. समृद्धी महामार्गाच्या फायद्यापेक्षा ऍक्सिडेंट जास्त आहेत आणि मुंबईच्या आसपास 4 पुलं बनवणं याला महाराष्ट्राचा विकास नाही म्हणू शकत. अरे रोड कनेक्टिव्हिटीचं आपण जसं श्रेय फडणवीसांना देतो ना, तर तसंच ते गडकरींनी जर आपण नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल किंवा वाढवण बंदर असेल याकडे आपण दुर्लक्ष नाही करून चालणार ना. पण ते अजूनही मुंबईच्या बाहेरचे प्रोजेक्ट नाहीयेत ना, त्याच्यावर आपण महाराष्ट्राचं जर बोलत असू तर आपण अगेन मुंबई नजीकच्या हे बघतात. फडणवीसांनी ती सुरुवात केली असं आपण म्हणूया. आणि सामाजिक मनामध्ये तुम्ही ना लॉंग टर्म लक्षात राहिले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही मराठा आरक्षणामध्ये जे आरक्षण दिलं ना, तो मुळात तिथल्या संघटनेचा त्या आरक्षणाला विरोध आहे. मात्र जर ते सक्सेस झालं कोर्टामध्ये तर तो फडणवीसांसाठी खूप गेम चेंजर निर्णय तो ठरेल. आणि दुसरा म्हणजे आत्ता जे विधानसभेमध्ये त्यांनी जे बिल आणलं महिला शेतकरी म्हणून, हा एक खूप चांगला आणि वेगळा निर्णय की आपण हे बाकीच्या गोष्टी हे करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की महिलांना शेतकरी म्हणून ऑफिशियली दर्जा नव्हता, तर ह्या याच्या माध्यमातून तो मिळणार आहे. तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील. हे अशा निर्णय त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे, त्यांना खूप लांब जायचं आहे. मी एक फक्त यात ऍडिशन करतो. फडणवीस यांनी कितीही ट्राय केला ना तरी त्यांच्या
मित्र पक्षातलेच त्यांच्या विरोधात जे काही काम करणारी लॉबी आहे ती कधीही फडणवीस यांना मराठा आरक्षणाचं श्रेय मिळू देणार नाहीये. ते तर आहेच. आणि नाही, फडणवीसांविषयी आपण म्हटलो ना की फडणवीसांना दिल्लीत जायची इच्छा नाही आहे, तर मला असं वाटतं हे आत्ताच्या घडीला म्हणणं थोडंसं चुकीचं ठरणार आहे. कारण मागे ज्यावेळेस शिंदेंना मुख्यमंत्री केलं त्यावेळेसच असं म्हटलं जात होतं की त्यांना आता दिल्लीला पाठवणार आणि मग भाजपनं वेगळी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असं होतं की राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी आम्ही भिडू बदलतो, म्हणजे फडणवीसांची सोय वरती करतो, तुम्ही दुसरा देणं आम्हाला पाठिंबा द्या, असं त्या दरम्यान काहीतरी चाललं होतं. त्याच्यामुळे त्या चर्चा होत्या की आम्ही कम्प्लीट करा ना. त्याच्यामुळे त्या चर्चा होत्या की फडणवीसांना हवं तर आम्ही दिल्लीमध्ये घेतो एकदम सुरुवातीला, की जेव्हा 2019च्या निवडणुकीमध्ये हे सगळा गोंधळ झाला होता 3 पक्षांचा, तेव्हा असं चाललं होतं की पवार फडणवीसांच्यासाठी नव्हते, म्हणजे ते शरद पवार खुश नव्हते की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री आणि त्या एकंदरीत त्याच्यामध्ये. तेव्हा केंद्रातनं असं, म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने आणि पत्रकारांच्या चर्चेमधनंच आहे की केंद्रामधनं असा प्रस्ताव दिला होता की आम्ही गडी बदलतो, आम्ही दुसरा मुख्यमंत्री देतो, तुम्ही आमच्यासोबत या, फडणवीसांची सोय आम्ही केंद्रामध्ये करतो. आता असं अजिबात आपल्याला म्हणायचं नाही की मोदी पुतीनसारख्या यात चाललेत असं अजिबात म्हणायचं नाहीये. पण कुठलंही शासन ज्यावेळेस एकाच पिलरवर चालू असतं त्यावेळेस तो एकच पिलर ना सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. हे आपण चीनमध्ये बघितलंय की चीनच्या राष्ट्राध्यक्षांना खूप अंतर्गत विरोध झाला. अशी वेळ आली होती की त्यांचा म्हणजे फोन काढून घेतला होता, त्यांना झोपडीत बसायला लावलं होतं आणि त्यांनी त्याच्यावरून सूत्र फिरून परत सत्तेत आले होते. पुतीनला मारण्याचे प्रयत्न किती झालेत सगळ्यांना माहिती, अगणित प्रयत्न झालेत. पण जी लॉबी या सगळ्यांच्या अराउंड काम करते त्यांनाही माहिती आहे की आपली लॉबी तरच टिकणार आहे जर मोदी असणार आहे, अदरवाईज नसणार आहे. त्यासाठी मला नाही वाटत की मोदी कितीही म्हातारे झाले तरी सुद्धा आणि खरं तर नाही झालेत अजून पण एअरप्लेनच्या पायऱ्या जर का माणूस हात म्हणजे साईडला हात न लावता जर चढतोय तर अभी भी 56 इंच के सिनेमे दम तो है. 90 वर्ष झाली तरी त्यांना मुख्यमंत्री राहायचं नाही. हा, एक सेकंद. आणि अजून याला अजून एक जोडतोय की पुढचा मुख्यमंत्री कोण असा इंडिया टुडेने एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये अमित शहांना काही वोट होती, नंबर 2ला गडकरी नव्हती, नंबर 3ला सुद्धा पुढचा पंतप्रधान, नंबर 3ला सुद्धा फडणवीसांना, सॉरी योगी आदित्यनाथ, देन फडणवीस आणि देन शिवराज सिंग चौहान अशी होती. त्यासाठी फडणवीसला स्कोप आहे. पण मुळातच हे जे वोट करणारे होते याचा जसं आपण व्हिडिओ टाकला तर पोस्टमध्ये कमेंट याच आल्या की अजून मोदीच आहे. असं वाटतं ना या 5 वर्षातली जी गोष्ट चालली आहे ना, तर ते फडणवीस 5 वर्ष ही कंप्लीट करतील. त्याचं कारण असं असेल की जी केंद्रात मतं मिळतात ती सध्या मोदी या चेहऱ्यावरती मिळतात. बरोबर. या 2-3 ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या या चेहऱ्यावरती निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की 29ची निवडणूक तोपर्यंत मोदीच पंतप्रधान ठेवतील आणि 29ला त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणुका लढवतील, त्यानंतर सत्ता मिळवतील आणि सत्ता आल्याच्या नंतर कदाचित नवीन चेहरा दिला काही जाऊ काळ असतील शकतो माझ्या मते. आणि जिथून पुढे 5 वर्ष तो चेहरा तयार केला जाऊ. 75 प्लस पण 75 प्लस झाल्यानंतर त्यांना अनायसे ते होऊन गेले, ते विषय संपलेला पण जर आहे. त्यांनी तो शब्द धरला विरोधकांनी व्यवस्थित आणि तो धरलेला आहे, मात्र काय ते आपल्या सोयीने असतं ते राजकारणामध्ये आपल्या सोयीने युवा आहेत तर मोदी मग अजून तरुण आहेत. मला असं वाटतं की 2029ला मोदी परत असतील, ज्या प्रकारे भाजपची यंत्रणा आणि हे काम करतायत त्या यांनी मोदी 2029ला असतील. त्याच्यानंतर मग संघाचा याच्यामध्ये फार मोठा वाटा असेल की पुढचा पंतप्रधान कोण असणार आहे. मात्र आत्ता जर तुम्ही भाजपच्या संघटना कोणाच्या हातामध्ये आहे हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पुढचा पंतप्रधान कोण होणार. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात वरती अमित शहा हेच असतील, कारण की पूर्ण संघटना त्यांच्या हातामध्ये आहे. आत्ताचे अध्यक्ष नितीन नवीन हे खूप जणांना माहिती नाही आहेत आणि ते कुठं होते, त्यांना कुठं आणून बसवलं. म्हणजे आपण खूप नावांची चर्चा केली, खूप नावं चर्चेमध्ये आणले, तावडेपासनं महिला हे सगळं असताना त्यांना जो हवा होता व्यक्ती तो आणून बसवला आणि त्या व्यक्तीला अजून तो फेस नाही आहे की त्याच्यावरती ती निवडणूक लढली जाईल. आणि भाजप हे संघटनेला आत्ता तरी, कारण की अमित शहांची जी शैली आहे त्यामुळे ते संघटनेला फार जास्त महत्त्व देतात आणि संघटनेमध्ये त्यांची ताकद लपलेली आहे. त्यामुळे शेवटी ठरवताना संघटना काय म्हणतीये आणि संघटना कुणाच्या हात आहे ते अमित शहा चेहरा नाही होऊ शकत, कारण की त्यांना अंतर्गत विरोध खूप आहेत. कारण की मग त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रासारख्या राज्यातल्या प्रगत राज्यातला मुख्यमंत्री फडणवीस तरुण आहेत त्यांच्या मानाने,
नाही का, तो चेहरा ओव्हरऑल जगामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी तो चेहरा तुम्हाला जास्त असा गुळगुळीत वाटतो नाही का, एक अप्पर मिडल क्लासला तुम्हाला हे करण्यासाठी जे कोर हिंदुत्वाला जे तुम्हाला कोर हिंदुत्ववादी मतदारांना जे तुम्हाला आकर्षित करतील, त्यामध्ये मोदी होते आणि मोदी नंतर योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यानंतर मग अमित शहा आहेत, की जे यंत्रणा वापरून आणि त्या संघटनेच्या माध्यमातून हे सगळं करतात. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की आत्ता लगेच कुणाला काय चान्स आहे, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे राजकारणामध्ये 6 महिन्याचा कालावधी सुद्धा ह्या मोठ्या घडामोडी घडण्यासाठी फार हे असतो. कारण की मोदींना आणलं, त्यांना उभं केलं, गोव्यामध्ये ती सभा झाली, त्यांचा कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्री पदाचं म्हणजे तेव्हा अडवाणी सगळ्यात शक्तिशाली होते, त्यांना असं झटकन बाजूला केलं. म्हणजे ते राजकारणामधनं ते बाजूला गेले, ते काय सल्लागार मंडळामध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये जाऊन बसले. त्यामुळे राजकारणामध्ये काही होऊ शकतं. ऐनवेळी आपण ज्यांच्या नावांची चर्चा करतोय तेही मागे पडतील आणि वेगळा चेहरा पुढे येऊ शकतो. सगळ्यात आपण जो विषय सुरू केला होता एकनाथ शिंदेचा म्हणजे मी म्हणतो हे पंतप्रधान होतील की नाही माहीत नाही, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे संकेत देणारं कुठलंच काही अजून आपल्या चर्चेत आलेलं नाहीये. खरंच असं आहे का? तसं होणार पण नाहीये, कारण 60 आमदारांवरती आत्ताच्या घडीला ते भाजपमधले आमदार सुद्धा मान्य करणार नाहीत किंवा भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मान्य करणार नाहीयेत. हे मागच्या वेळेसच भाजपचे 105 होते, तर भाजपचे कार्यकर्ते अक्षरशः ते रडून ते 2.5 वर्षाचा कार्यकाळ काढलेला आहे तो भाजपच्या नेत्यांनी, आमदारांनी सगळ्या. आता तर भाजपचे 137 आहेत, त्यामुळे ऍट एनी कॉस्ट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊनच देणार नाही. शिंदेंना खुली ऑफर आहे माझ्या माहितीप्रमाणे की आमच्याकडे या, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपमध्ये या. माहिती संघटना सोडून जाणार आहेत का भाजपमध्ये त्यांची, कारण की त्यांना माहिती आहे आज ना उद्या आपल्याला संधी आहे. म्हणजे सुरुवातीला शिवसेना होती तिला भाजपचे एक्झिस्टिंग नेते नाराज होते. हा ना, वरनं केंद्रामधनं एकदा सांगितलं, एकदा ठरवलं, तर त्याच्यामध्ये त्यांना न म्हणायला काय, म्हणजे इच्छा नसताना त्यांनी अगदी 40 आमदार आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि आता तर भाजपमध्ये जर कमळ हातात घेऊन असतात तर त्यांना काय हरकत आहे हो म्हणायला. बाकीचे आमदार कार्यकर्ते जे शिवसेनेनं जो आता 6 खासदारांनी फुटून जाताना जो आरोप केला की उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार होते, मग तसं हे आमदार आरोप नाहीत का करणार की शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला एकनाथ शिंदे तयार झाले होते? कसं असतं, त्यावेळी तुम्ही काय नॅरेटिव्ह तयार करताय, त्यावेळी तुमचा मीडिया काय आपण आपल्या भोवती कुठला ते हे तयार करतात एक वातावरण की ही सिच्युएशन कशी तयार झाली. म्हणजे आधी संजय जाधवांनी सांगितलं की मी ठाकरेंसोबतच आहे, पण भविष्यातलं काय सांगता येत नाही. परभणीचे आमदार आपणच बातम्या केलेल्या आहेत की भविष्यातलं मी काय सांगता येत नाही. मग त्यांनी बघितलं की काय वातावरण निर्मिती होती, 1-2 आवाज केले, त्यांना शांत केलं. नंतर ना एका आमदाराने सांगितलं की नाही आम्ही ठाकरेंसोबतच आहोत, पण दोन्ही एकत्र आले पाहिजेत. अशा चर्चा करून एक वातावरण निर्मिती केलं जातं राजकारणामध्ये. एक अंदाज घेतला जातो की बाबा काय होतंय यांनी, तसा तो अंदाज घेतला जाईल की डायरेक्ट शिवसेना, आत्ता अख्खी शिवसेना डायरेक्ट मर्ज करणं आत्ता शक्य नाही आहे, पण भविष्यामध्ये त्याची शक्यता तुम्हाला आपण नाकारू शकत नाही आहे. कारण की भाजप ज्या प्रकारे राजकारण करतं आणि हेच राजकारण जर पुढचं 10-15 वर्ष टिकलं तर ही शक्यता कोणच नाकारणार नाही की शिंदे भाजपमध्ये जाणार नाहीत किंवा त्यांना भाजपमध्ये आत्ता जर ते विरोधकांच्या मागे हिडी लावू शकतात तर शिंदेच्या मागे का नाही लावू शकत मित्र पक्षाच्या मागे. आता श्रीकांत शिंदेला पाठीमागे काहीतरी नोटीस आलेली होती त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की सध्या पण असं म्हणता येईल की शिंदे मुख्यमंत्री पद हे भाजपकडून जरी नसेल घेत तरी स्वबळाची मात्र तयारी ते नक्कीच करत आहेत. कारण ज्या पद्धतीनं श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे, वाघमारे यांनी जो दौरा केलेला आहे, कारण की 2029ला भाजपसुद्धा स्वबळावर लढण्याची शक्यता आहे किंवा त्यांना एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. ज्या ह्या मित्रपक्षांच्या जीवावरती जे काही सगळं राजकारण आणि हे सगळं सत्ता आणण्यासाठी आटापिटा करावा लागतो, तो करावा लागू नये. एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये मिळवता येईल आणि त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातला विषय येईल. मला वाटतं एक शेवटची कमेंट घेऊया आपण जाता की राष्ट्रवादीच्या गोटात सध्या अजित पवार गेल्यामुळे थोडीशी शांतता आहे, शिथिलता आहे संघटनेमध्ये, पण शिवसेनेने आणि भाजपने दोघांनीही 29ची निवडणूक स्वबळावरच लढायची तयारी सुरू केलेली आहे. हे कोणीही नाकारत नाही आज. ज्याप्रमाणे पक्षप्रवेश होत आहेत, लोकसभेला काय होईल ना त्याच्यावरती या गोष्टी डिपेंड करतील की हे एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार. लोकसभेनंतर महाराष्ट्राची आपली विधानसभा होते, त्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जर मनाच्या विरुद्ध निकाल लागले, म्हणजे जसं की
जसं की 2024चे निकाल हे त्यांच्या मनाप्रमाणे नव्हते, त्याच्यामुळे त्यांना एकत्रच लढावं लागलं. तेव्हा सगळेजण स्वबळावर म्हणत होते, भाजपवाली तेव्हाही आवाज होता. अमित शहानी पण तेव्हा भाषणामध्ये, नागपूरच्या भाषणामध्ये सांगितलं की आत्ता आपण मित्रपक्षांसोबत आहोत, 2029 आपण स्वबळावर लढणार आहोत. पण आत्ता ह्या सगळ्या गोष्टी कुठे डिपेंड करतात, तर 2029ला जर भाजपला मोठं डॅमेज झालं, 240च्या पण खाली आले, तर त्यांचा कॉन्फिडन्स तेवढा राहील का लढण्याचा मित्रपक्षांना सोडून? या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळं आत्ता जे राजकारण आहे भाजपचं, ते वरचं असो किंवा खालचं प्रदेशचं असो, ते 2029च्या ह्याच्यासाठी चालू आहे की 2029मध्ये नेमकं काय होणार. तर 2029मध्ये जर मोदींना पुन्हा संधी मिळाली किंवा बहुमताने आले तर खाली हालचाली चालू होतील. पण जर ते पुन्हा खाली आले तर मित्रपक्षांना कळेल की आमची तुम्हाला गरज आहे आणि त्या दृष्टीने त्या वाटाघाटी चालू होतील. तेच जरी 2029च्या लोकसभेच्या नंतरच्या ह्या गोष्टी असल्या तरी आत्तापासूनच भाजपने असेल किंवा शिवसेनेने असेल त्या मतदारसंघानिहाय अभ्यास सुरू केलेला आहे, स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे. तिथले कोण नेते उमेदवार असू शकतात, कोण नेत्यांना आपल्याकडे घेऊ शकतो, ही तयारी सुरू केलेली आहे. 2029च्या लोकसभेसाठी सुद्धा गरज पडली तर स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. भावना गवळे असतील, हेमंत पाटील असतील, यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं कारणच ते आहे की त्यांना त्यांची ताकद कमी झाली नाही पाहिजे, जरी त्यांच्याकडे खासदारकी नसेल तरी. अशी निवडणूक झाली जरी स्वतंत्र, तरी भाजपला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे, कारण की भाजपचा कोर वोटर तयार झालेला आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. जर निवडणूक झाली, आपण समजा म्हटलं तरी मित्रपक्ष 3 आणि महाविकास आघाडीतले 1 म्हणजे 4 ही चौरंगी लढत होईल. आणि एखाद दुसरा अपक्ष वगैरे एवढा स्ट्रॉंग नसला तरी काही मतदारसंघामध्ये असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती भाजपला ती सोपी जाईल. आमच्यातले वाद कधी संपणार नाही आहे, चर्चा कधी संपणार नाही आहे, पण ती तुम्ही दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता बघू शकता. आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की आम्ही कशा पद्धतीचे चर्चा करतो. राजकीय इन्साईट्स आणि सिनियर पत्रकारांच्या सूत्रांकडनं असणारी विशेष माहिती अजिबात मिस करू नका सरकारनामाच्या यूट्यूब चॅनलवर.